नमस्कार, माधवीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत. आपली आजची रेसिपी आहे भिजवून घेतलेल्या चणा डाळीची अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेली खमंग वडी. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात. मी इथे अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे. ती आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायची आहे व साधारण 2 ते 2.5 तास आपल्याला अशीच पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. डाळ भिजते तोपर्यंत आपण जे साहित्य लागणार आहे ते पाहूयात. मी इथे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर, मिरची तसेच लसूण, शिवाय जिरं आणि मीठ लागणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हळदसुद्धा वापरू शकता. आपली डाळ भिजलेली आहे. आता याचं आपल्याला मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे. वाटण करत असताना आपल्याला एकदम एकसारखं व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे. डाळ बारीक करून झाल्यानंतर त्यामध्येच लसूण, जिरं, मिरची, मीठ हे सुद्धा ॲड करून ते बारीक करून घ्यायचं आहे. ही वडी चवीला खूप टेस्टी लागते. शिवाय मुलांच्या डब्याचा जर प्रश्न पडत असेल तर हा पर्याय एकदम योग्य आहे. आता हे सर्व वाटण बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला एका ताटलीमध्ये हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे. या मिश्रणामध्येच अर्धा चमचा धनेपूड ॲड करायचे आहे व हे मिश्रण सर्व एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला याच ताटलीमध्ये व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. आता ही ताटली बसेल अशी एखादं पातेलं किंवा कढई घ्यायची आहे. त्यामध्ये पाणी ॲड करून त्यावर ते वाफवण्यासाठी ठेवायचे आहे व त्यावर झाकण ठेवून ते आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. साधारण 15 ते 20 मिनटं आपल्याला वाफवण्यासाठी लागतील. 20 मिनटं झालेली आहेत. आपण पाहू शकता वडी छान तयार झालेली आहे. अजिबात हाताला चिटकत नाही. आता याच्या आपल्याला अशा प्रकारे वड्या करून घ्यायच्या आहेत. बघा किती छान वड्या पडत आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी वाटली. भिजवून केलेल्या चणा डाळीची वडी ही खायला पण खूप टेस्टी आणि चवदार लागते. आता वडी करून झाल्यानंतर यावर आपल्याला किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली वडी तयार झालेली आहे. मस्त गरमागरम वडी खाण्यासाठी तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आता भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.